तर ट्रम्प यांच्या नरक या विधारून आता राजकीय घमासान सुरू झाले आणि भाजपनं देशाला गहाण ठेवण्याचं काम केलेलं आहे असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला. तर भाजपनं नंदनवनाचा हा नर्क केला असल्याची माहिती ट्रम्प यांच्याकडून झालेली आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तर राऊत यांच्या टीकेला भाजपने उत्तर दिलेलं आहे आणि असं म्हणणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर दिलं जाईल असं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे. ज्या देशाला स्वर्ग म्हटलं गेलेलं आहे म्हणून देवी देवतांनी इथं जन्म घेतलेला आहे असं आम्हाला सांगतात. मग त्या देशाला तो बाहेरच्या देशाचा राष्ट्राध्यक्ष तो सांगतो की भारत नरक आहे. मग आता याच्यापेक्षा सरेंडर जे आमचे नेते राहुल गांधी सांगतात की मोदी सरेंडर झाले ट्रम्पला, हे त्याच्यापेक्षा कुठलं आता दुसरं आता वाक्य वापरलं पाहिजे. आणि म्हणून देशाला गहाण ठेवण्याचं, देशाचा स्वाभिमान गहाण ठेवण्याचं जो नरेंद्र मोदीने पाप केलेला आहे, भाजपने केलेला आहे, या पापाचा आता एक एक बदला देशातले लोक यांच्याकडून घेतील आणि यांना सत्तेच्या बाहेर काढतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व नरेंद्र मोदींचे मित्र माय फ्रेंड डोनाल्ड, बरं का, डोनाल्ड हे त्यांचे फ्रेंड आहेत, भारताचे आहेत की नाही मला माहीत नाही. तर माय फ्रेंड डोनाल्ड यांनी हे कटू सत्य जगासमोर मांडलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यावरती भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदींनी आता तरी एक पत्रकार परिषद घ्यावी आणि हा देश नर्क नसून नंदनवन आहे हे सांगावं. हे नंदनवन होतं, या नंदनवनाचा नर्क करण्याचं काम नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने गेल्या 11 वर्षात केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे ती पक्की माहिती आहे असं त्याच्यावरून दिसतं आहे. संजय राऊत यांना पाकिस्तानवर जास्त प्रेम आहे आणि संजय राऊतांना नरकावर पण प्रेम आहे. मध्यंतरी काहीतरी जेलमध्ये गेल्यानंतर नरकातील स्वर्ग का स्वर्गातील नरक असं काहीतरी पुस्तक लिहिलं होतं. त्यामुळे नर्क आणि संजय राऊत यांचा जरा जास्त जवळचा संबंध आहे. त्यामुळं संजय राऊतांनी या देशाची बदनामी करू नये. हा देश पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात अतिशय सक्षम आणि खंबीरपणे उभा आहे. या देशाकडे कुणीही आज वाकड्या नजरेनं बघू शकत नाही. कुणी या देशाचा नरक म्हणून उल्लेख केला तर देशातील जनता जागृत आहे, त्यांना योग्य वेळी योग्य ते उत्तर दिलं जाईल.